नमस्कार. ग्रंथसूक्त सत्र 10वे. सूत्र सुहृदांची पुस्तकं. ग्रंथसूक्त सत्र 10वे. सूत्र सुहृदांची पुस्तकं. आपलं आजचं पुस्तक कविवर्य अनंत जोशी यांचा कविता संग्रह मावळतीचं शहाणपण. अनंत जोशी, मावळतीचं शहाणपण. सुहृदांची पुस्तकं असं सूत्र धरून ग्रंथसूक्तच्या या पुस्तकामध्ये याचा समावेश करण्याचं कारण असं की अनंत जोशी हे माझे वैयक्तिक जीवनामध्ये अत्यंत परिचित आहेत, अगदी मित्र म्हणावेत असे परिचित आहेत. पुस्तकप्रेमी या आमच्या समूहामध्ये आम्ही एकत्र काम करत असतो. माझ्या घरी होणाऱ्या शब्दमास या उपक्रमामध्ये ते दरवेळेला अत्यंत नियमितपणानं, आवर्जून आणि अगत्यानं उपस्थित असतात. पण हे खरं सांगायचं म्हणजे मावळतीचं शहाणपण या कविता संग्रहाचा ग्रंथसूक्तमध्ये समावेश करण्याचं कारण नाही. आपल्या बँकेमधल्या पूर्णवेळच्या नोकरीचा संपूर्ण काळ तशा पद्धतीनं नोकरी करून सेवानिवृत्त झाल्यानंतर नव्यानं कवितेकडे वळलेलं व्यक्तिमत्व आणि त्यातनं अनेक कविता संमेलनांमध्ये, अगदी अनेक साहित्य संमेलनामधल्या काव्यकट्ट्यामध्ये सहभागी होण्यापर्यंत आणि तेवढ्या करता सूत्रबद्ध, सूचीबद्ध, वृत्तबद्ध कविता आपल्याला लिहिता आली पाहिजे याच्यातनं जाणीवपूर्वक शिक्षण घेणारं आणि ते इतकं मनापासून शिक्षण घेतलं की ज्यांच्या हाताखाली शिक्षण घेतलं त्यांच्याच प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आता सहकारी शिक्षक म्हणून जायला लागणं, स्वतःचे कथा कवितांच्या निवेदनाचे आपल्या पत्नीच्या सहकार्यानं कार्यक्रम करणं, अशा अनेकविध रूपामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये आता कार्यरत असणारे अनंत जोशी यांचं पुस्तक मावळतीचं शहाणपण 2025 साली याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे. कविता अनंत जोशी या नावाला साजेशी अत्यंत संवेदनशील आहे, अत्यंत सुसंस्कृत आहे, अत्यंत सभ्य आहे, पण पुरेशी मिस्किल सुद्धा आहे. उगाच चोढून ताणून काव्यविस्तार करण्याकडे या कवितेचा उद्देश नाही, या कवितेचा स्वभाव, वृत्ती किंवा प्रवृत्ती नाही. परंतु परिचित विषयाकडे वेगळ्या पद्धतीनं पाहणं आणि वेगळ्या विषयाकडे परिचित दृष्टीनं पाहणं या दोन्हीचा समावेश असणारी कविता म्हणजे अनंत जोशी यांचं मावळतीचं शहाणपण. आपल्या प्रस्तावनेमध्ये अत्यंत मोकळेपणाने लिहिणारे आणि वेगवेगळ्या कवितांतनं त्याची प्रचिती आणून देणारे ते असे आहेत. त्यांनी आपल्या कवितांचं वर्णन करताना स्वतः अनंत जोशी असं म्हणतात की मी माझ्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये कविता करायला लागलो असलो तरी सुद्धा त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईला अनेक कविता मुखोद्गत होत्या आणि मुलांशी बोलताना त्यांचा त्या वारंवार उपयोग करत असत आणि मुलांनीही अशा पद्धतीचं पाठांतर करावं याच्यावरती आईचा कटाक्ष होता. त्यामुळे कविता ओळखीची होती, पण कविता सरावाची नव्हती. ती मात्र आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये सरावाची करून घेतली. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आणि त्या टप्प्यावरती कविता लेखनाला सुरुवात केल्यामुळे नवथर आयुष्यातले कॉलेजी दिवसातले फुलपाखरी प्रणयाचे रंग अनंत जोशी यांच्या कवितेमध्ये, विशेषतः मावळतीचं शहाणपण या कविता संग्रहामध्ये दिसत नाही. कदाचित या नंतरच्या काळामध्ये अलीकडच्या काळाला धरून ते कविता करतीलही तशा स्वरूपाची, पण अशा आशयाची कविता येत नाही. आयुष्य जगत असताना मग ते कौटुंबिक स्वरूपात असेल, सामाजिक स्वरूपात असेल, नोकरीच्या स्वरूपात असेल, वेगवेगळे अनुभव घेतले आहेत. कळत न कळत त्याची नोंद आपल्या मनानं घेतली असते. आज आयुष्याच्या मध्यवयीचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याचे जे काही एक ठिबक सिंचन पद्धतीनं मनामधलं अवतरण असतं, त्या अवतरणाचं शब्दांकन अशी कविता म्हणजे अनंत जोशी यांच्या मावळतीचं शहाणपण या संग्रहातली कविता आहे. आणि कदाचित याच अर्थानं मावळतीचं असं शब्दप्रयोग अनंत जोशींनी आपल्या शीर्षकात केला असेल. त्याशा अर्थानं आयुष्याचा काळ म्हणून तो जरूर मावळताय, पण काव्य प्रतिभा उगवतीये आणि म्हणून कदाचित शहाणपण असा शब्द आला असेल. आता शहाणपण हा शब्द आपल्या मराठीमध्ये उच्चारानुसार अर्थ बदलतो आणि कवितेला त्याचं नेमकं भान अनंत जोशींच्या आहे. म्हणजे अगदी मोकळेपणाने सांगायचं म्हणजे आपली आई सुद्धा आपल्याला याही वयात, आई हयात असल्यामुळे शहाणपण आहे हो, आणि बायको ही शहाणपण हाच शब्द वापरते. तारा का,
रत्न हे अशाच आशयाचे शब्द असतात. पण इथं मात्र शहाणपण हा शब्द सालंकृत स्वरूपात स्वानुभवावर आधारित येतो. अशा आशयाच्या कविता म्हणजे मावळतीचं शहाणपण. याचं एक साधं उदाहरण देतो की मावळतीचं शहाणपण या कविता संग्रहामध्ये आनंद जोशींची मामाची मुलगी नावाची एक कविता आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पिढीजात एक परंपरा मामाची मुलगी बायको करून घेण्याचा आहे. कळत न कळत पूर्वीच्या काळामध्ये जेवढं एकमेकांना त्यावरून चिडवलं जायचं तशी गणितं आता होत नाहीत. कारण आता खरं सांगायचं म्हणजे शाळा कॉलेजात जाताना एक वेळ आपल्याला आयडेंटिटी कार्ड गळ्यात नसलं तरी चालतं, पण बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड लिंगनिरपेक्षतेनं असावं लागतं अशी अट आहे. अशा वेळेला मामाची मुलगी ही कविता सुचणं किंवा ती भावना सुचणं अशाही अर्थी मावळतीचं शहाणपण आहे. गमतीनं असं म्हणायचं झालं तर मला अनंत जोशी ही कविता त्यांची पत्नी शेजारी उपस्थित असताना कशी सादर करतील हे बघण्याचं प्रचंड कुतूहल आहे. असं गमतीचं वेगवेगळ्या स्वरूपाचं कुतूहल एक वाचक म्हणून हा कविता संग्रह वाचत असताना आपल्या मनामध्ये उत्पन्न करणारी कविता आणि कविता संग्रह म्हणजे अनंत जोशी यांचं मामाची मुलगी. कारण वर्तमानाचं भान पक्का आहे या कवितेला. मामाची मुलगी म्हणताना ती मुलगी चांगली होती, भावंडांची काळजी घ्यायची, गृहकृत्य दक्ष होती, असं सगळं म्हणताना शेवटच्या क्षणी ते म्हणले, मी एकदा तिला विचारलं, ती हो म्हणेल असं वाटलं, कारण ती हसली होती. पण दुसऱ्या दिवशी तिनं माझ्या शेजारच्या मुलाची तिचं लग्न ठरल्याची बातमी दिली. अशी गमतीची घटना सांगणारं, पण त्याच्याकडे शहाणिवेच्या दृष्टीनं पाहणारं अशी कविता म्हणजे अनंत जोशी यांचं मावळतीचं शहाणपण. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.